आज आपण श्रवण करणार आहोत श्रावण शनिवार कथा. कहाणी मारुतीची. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे. त्याची एक सून होती व एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरा देवाला जात, भिक्षा मागून धान्य आणीत. सून घरात बसून स्वयंपाक करून ठेवीत असे. सासू सासऱ्याला वाढीत असे. उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मास आला. संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला कशानं न्हाऊ घालू? माझ्यापुरतं तेल घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घालून जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. चौथे शनिवारी तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ टाकून तो अदृश्य झाला. इकडं घराचा वाडा झाला. गोठावर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दाशी वटकीने घर भरलं. सासू सासरा देवाहून आली. तो घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढं आली. मामांजी, सासूबाई, इकडे या. अगं, तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिनं सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशाने घालू? तो म्हणाला, माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढले. त्याला न्हाऊ घातलं, जेवू घातलं. उरलं सुरलं मी खाल्लं. असे 4 शनिवार झाले. चौथे शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला. तो इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले. असं म्हणून त्यांना आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.